आजेगाव इथं हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ, शेतकऱ्यांसाठी चना तूर खरेदीला सुरुवात। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव इथं कृषी ज्ञान विद्या ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीनं शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ उत्साहात पार पडला। राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या आधारभूत किमान किंमत खरेदी योजना PSS 2025 ते 26 अंतर्गत हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे। या खरेदी केंद्राचं उद्घाटन विलास जाधव यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले। यावेळी परिसरातील अनेक शेतकरी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी बांधवांना यावर्षी चना व तूर या पिकांची हमी भावानं खरेदी केली जाणार असून हेक्टरी 16.20 क्विंटल चना नोंदणीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। सोयाबीन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना स्वतः उपस्थित राहून फिंगरप्रिंटद्वारे ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे। तसेच यावर्षी खरेदीची रक्कम DBT पद्धतीने थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। शेतकरी बांधवांनी आपला चना व तूर शेतमाल आधारभूत किमतीप्रमाणेच विकावा असं आवाहन अर्जुन शिंदे यांनी केलं। या कार्यक्रमास विलासराव जाधव, दत्तराव जाधव कडतीकर, शंकर मुटकुळे, निवृत्ती मुटकुळे, शामराव मुटकुळे, माजी सरपंच गजानन मुटकुळे, विलास मुटकुळे, एकनाथ मुटकुळे, अर्जुन गिरी, बबनराव गलांडे, ज्ञानबा शिंदे, हनुमान शिंदे, विनायकराव मुटकुळे, केदार शिंदे, गोविंद शिंदे, रामजी शिंदे, वैजनाथ शिंदे, शिवम जाधव, नारायण मुटकुळे, तानाजीराव शिंदे, रूपाजी शिंदे, विश्वनाथराव इंगोले, गंगा चेअरमन अर्जुन शिंदे, विठ्ठल मुटकुळे, मलका अर्जुन मुटकुळे, सुनीलराव मुटकुळे, चंद्रकांत मुटकुळे, अनिल मुटकुळे, गजानन गांधीले, सुलदरी तंटामुक्ती अध्यक्ष शंकरराव मुटकुळे, वाघजाळीकर, विलास खरात, सुधाकर शिंदे तसेच हमाल वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहणार सुलदली बुद्रुक आज आपल्या आजेगाव खेड्यामध्ये कृषी ज्ञानविद्या ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नाफेड हमीभाव खरेदी केंद्र आजेगाव तिथे आज चालू केलेलं आहे। तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी जवळपासच्या 10-12 खेडे येतात, सगळ्या शेतकऱ्यांनी इथे आपले हरभरा, तूर हे हमीभाव याने खरेदी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।